आता येतोय आवाज? हो, ठीक आहे. तरी म्हटलं एवढं खणखणीत आवाज कसं ऐकू येत नाही. ठीक आहे, बाय. तर आता कळलं असेल, पण हे असं झालं ना, जेव्हा ऍडिशन केला y1 + y2 असा पार्ट मिळाला, यातनं आपण हा मिळाला y. ठीक आहे, आता याचा पोलर फॉर्म फाइंड करा. पोलर मध्ये हा काय मिळेल? लवकर लवकर. (7.01 का 7.07? दीक्षा, सानिका, श्रुतिका 7.01 -0.78 हा असेल तुमचा फायनल. कळलं सगळ्यांना? बरोबर आहे का? चेक करू एकदा. कॅल्क्युलेशन नीट केलं ना तुम्ही? कॅल्क्युलेशन केलं त्यामुळे बरोबर असेलच. y1 बरोबर आहे, y2 कुछ अलग आ रहा है. y2 काय केलं तुम्ही नेमकं? बरोबर, 1/75 6 पॉईंट कसं येईल? बर, मला एक काम करा, कॅल्सी घ्या हातात सगळ्यांनी. ठीक आहे, आणि 1/75.22 केला तो तुम्हाला मिळाला 0.013. आता कॅल्सी मध्ये पोल प्रेस करा, पोल, आणि 0.013, 57.87 आहे, बरोबर? तो टाईप करा. इक्वल टू केल्यावर जे काही येते ते कोणीतरी एकानं स्क्रीनशॉट काढून सेंड करा. किंवा काय म्हणतो, स्क्रीनशॉट नाही काढता ना, फोटोज काढावा लागेल, आणि कॅल्सी काय मोबाईल मध्ये नाहीये. पोल नंतर काय? पोल नंतर 0.013, सॉरी पोल नाही, रेक्टँगल करायचं, सॉरी रेक्टँगल करायचा आहे, बरोबर. सानिकावर रेक्टँगल करायचा आहे. शिफ्ट दाबून पोल प्रेस करा आणि मग 0.013 करून 57.87 काय मिळते मला सांगा. बघा, हा जो आपल्याला मिळालाय की नाही, हा वाय मिळाला, त्यानंतर मला हा पाहिजे असं तुम्ही बघत आहे, तर सिंपल विचारायची गोष्ट, जेव्हा इथे 0.013 आहे, आता 6.91 असू शकत नाही. आता कसं बरोबर पाठवलं काय तुम्ही खोडायला ना तुम्ही मला. बरोबर, मग शिफ्ट दाबून ENG बटन प्रेस करा दीक्षा, मग 0.0069 असं काहीतरी दिसेल. शिफ्ट दाबून ENG बटन, मिली मध्ये येत होते, मग तुम्ही मिलीच काढून टाकलोय आणि मग मला डायरेक्ट फक्त 6.9 सांगितलं तुम्ही.
ऐसा कैसा चलेगा. ठीक आहे, जे आहे ते सांगत जावा. अरे आपण ऍडजस्टमेंट करून चालणार नाही, मग मार्क देताना आपण एक्झाम ऍडजस्ट करून मार्क द्यायला लागतो, आहे की नाही. आता हे पण चुकणार. इथे काय मिळेल हा आता y1 प्लस y2 0.10 प्लस 0.006 म्हणजे मिळणार 0.1069 हा मिळेल मायनस जे. जे बरोबर आहे ना 0.01. जे बरोबर आहे का. मी बोलायला होता एक तास. कॉलेजमध्ये पण असं करताय का. हो म्हणजे कॉलेजमध्ये पण असं करताय हो म्हणताय का 0.1 जा हो. याचा हा मिळाला वाय आपल्याला रेक्टँगुलर फॉर्म मध्ये मिळाला 0.1061 minus J 0.095. आता याचं पण चेक करा, मग साहजिकच हा पण चुकणार आहे. बरं चेक करा, तुम्ही म्हटलं असं आपलं आहे बरोबर सरांनी दिले आणि वर मुरुबैदी काही काय म्हणणं सरांना शिकवले. बोला पोलर काय मिळाला. पोलर मध्ये बाकी कुठे गेलं. दिग्विजय आहे का नाही आज. दिग्विजय अभय का अभय नाही. दिग्विजय बोल की बाबा कुठं काय झाला. अरे बाकीचे कुठं गेला. पोलर फक्त टाकायचं आहे. पोल टाकायचं आहे. पोल बटन असतो नाही त्याच्यावर प्रेस करायचा. म्हणजे तिथं 0.1069 हे बटन प्रेस करायचे. त्यानंतर कॉमा द्यायचा आणि परत -0.095 बटन प्रेस करायचा. त्यानंतर ब्रॅकेट क्लोजचा एक बटन असतो त्यावर पण क्लिक करायचं. ते केल्यावर एकदम खाली उजवीकडे बॉटमला तुम्हाला इक्वल टू चिन्ह दिसेल. ठीक आहे, त्यावर क्लिक करा आणि मग जे तुम्हाला आन्सर दिसेल ते मला पटकन सांगा. कुठं पोलर फाईंड केलंय सांगता. हे बघ इथं रेक्टँगुलर आहे ना. आहे का रेक्टँगुलर. रेक्टँगुलर आहे का नाही. हा मग आता काय पाहिजे आपल्याला. पोलर पाहिजे. पोलर काय मिळाला. नक्की असं मिळते का. एक से बढ़कर एक आहे. एक आन्सर कधी कोणाचं सेम नाही. वरती 0.14 अँगल 41.27. दुसरं 0.430 अँगल 41.63. तिसऱ्यामध्ये 0.143 अँगल -41.63. आता मी कोणतं बरोबर समजायचं. ठीक आहे चला सगळ्यांचं सहमत आहे तर आपण मग या आन्सरला दिग्विजय बोलल्यानंतर आता यालाच फायनल करू. एवढं बोलून आता बोलल्यानंतर बरोबर आहे. ठीक आहे तर सगळ्यांना हे कळलं का. मला काय डाऊट नसेलच. असेल तर लवकर विचारा. संपला आजचं लेक्चर. लवकर विचारा मी तुम्हाला होमवर्कला देतो एखादा क्वेश्चन.
नो डाऊट. गुड. शिकवलंच आपण असं की डाऊट नाही. पण सर सगळ्या व्हॅल्यू पोल आहे. हा, नेहमी सवय ठेवा, प्रत्येक व्हॅल्यू पोल आणि डेटा दोन्ही मध्ये काढून ठेवायचं. एक्झामिनरला जे पाहिजे ते घेऊन जाऊ द्या. हो 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 दीक्षा, हो. ठीक आहे. पोल डेटाला दोन्ही मध्ये काढून ठेवत जावा. एक्झामिनरला जे व्हॅल्यू पाहिजे तो घेत जाईल. आपला किती वेळ लागते ना, तुम्हाला वेळ लागते, तुम्ही टाईप करायला वेळ लागते जरा, तुम्हाला सवय नाही जास्त. ठीक आहे, पण होईल, हळूहळू सवय होईल. त्यामुळे काय 1 मिनिटाचं काम आहे. ठीक आहे. पोलर रेक्टँग्युलर रेक्टँग्युलर पोलर करणं म्हणजे काय मोठी गोष्ट, ते कोण पण करते. ठीक आहे. तर तुम्ही पण ते आरामात करालच तो. बरं, हे कळलं सगळ्यांना? सगळ्यांना कळलेलं आहे. आता होमवर्कला काही एक्झाम्पल राहिलेत का? मी पण खूप हुशार आलो का. तुम्हाला सोमवारी म्हटलं तुम्हाला कोणतरी आठवण करून द्या, तुम्हाला मी होमवर्कची जरा लिस्ट देतो. तर सगळे निवांत नाही, आपल्याला होमवर्क नको, काय नको, कशाला जास्त लोड घ्यायचं. कोणीच आठवण करून दिली नाही. माझे ठीक आहे, आता वय झालं, लक्षात राहत नाही, पण तुम्हाला तर लक्षात राहायला पाहिजे. ठीक आहे. बरं, असू दे. क्वेश्चनला घ्या, होमवर्कला क्वेश्चन घ्या. एक आणखीन एक घ्या, सोपा मगाच्या टाईपचाच देतो. नको ते झालं. नेक्स्ट घ्या. इफ Z1 इज इक्वल टू, नेक्स्ट होमवर्क तुम्हाला क्वेश्चन मगाशी पण दिली जाते होमवर्क. इफ Z1 इज इक्वल टू 4 + J6 and Z2 is equal to 10 - J15 are connected in parallel. Are connected in parallel. Find the equivalent impedance of the combination. Find equivalent impedance of the combination. ठीक आहे. सगळ्यांना क्वेश्चन कळलं असेल. ठीक आहे. बर, मला काय डाऊट आहे का कोणाला? काय डाऊट नाही, सगळ्यांना कळलेलं आहे. आपण इथे लेक्चर एंड करू, आजचं लेक्चर. ठीक आहे.